जत तालुक्यातील कन्नड माध्यमातील प्रथम महिला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका डॉक्टर अनिता काराजंगी यांना PhD जत तालुका शिक्षक भारती संघटनेच्या वतीने पुस्तक भेट देऊन केला सत्कार। शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्य, संशोधनाची अखंड साधना आणि साहित्य सेवेचा सुंदर संगम साधत जत तालुक्यातील कन्नड माध्यमातील जिल्हा परिषदेच्या प्रथम महिला प्राथमिक शिक्षिका डॉक्टर अनिता काराजंगी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून PhD पदवी संपादन करून दुहेरी मानाचा विक्रम आपल्या नावावर नोंदवलेला आहे। त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे जत तालुक्याच्या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रामध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। डॉक्टर GS थबाले, खेडगी महाविद्यालय अक्कलकोट यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इंचगेरी संप्रदायाचे महादेवरू एक अध्ययन या विषयावर संशोधन प्रबंध सादर करून डॉक्टरेट पदवी संपादन केली। संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासोबत त्यांनी अमृत कलश या पुस्तकाद्वारे साहित्य क्षेत्रात प्रवेश केला। त्यांच्या विविध ISN व ISBN दर्जाच्या ग्रंथांमध्ये 10 पेक्षा अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झाले असून नामांकित संशोधन नियतकालिकांमध्येही त्यांचे लेख प्रसिद्ध झाले। कन्नड अभिवृद्धी प्राधिकरण बेंगळुरू यांच्या साम्यरस्यद नेलेगळू या योजनेअंतर्गत त्यांनी इंचगेरी मठ या पुस्तकाचे लेखन केले। या उल्लेखनीय साहित्यिक योगदानाबद्दल कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता। या अभिमानास्पद यशाबद्दल शिक्षक भारती जत तालुका यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शिक्षक भारती कन्नड विभागाचे जिल्हाध्यक्ष मलकप्पा कट्टीमणी, कन्नड विभागाचे जत तालुका अध्यक्ष कुमार चौगुले, शिक्षक भारती संघटनेचे जतचे अध्यक्ष दिगंबर सावंत, बाळासाहेब सोलंकर, रमेश कोळी, मोहन चौगुले, श्रावणकुमार कोरे, प्रशांत तेलगाव, गणपती खांडेकर, अनिल हिटनळी तसेच शिक्षक भारतीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर काराजंगी यांच्या संशोधन, साहित्य निर्मिती आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। त्यांच्या या यशामुळे जत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवल्यामुळे जत तालुक्यातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे। Press the bell icon on the YouTube and never miss another update.